नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 23 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे शूटिंगच्या सेटवर पोहोचलेला असतो आणि तो त्याच्या मेकअप रूमच्या दरवाज्यावर लिहिलेलं असतं की अभिराम जहागीरदार, पण त्याच्या जहागीरदारचं स्पेलिंग हे चुकीचं लिहिलेलं असतं. ते एजे बघतो आणि भरपूर चिडतो आणि म्हणतो, काय हे कोणी ही पाटी बनवली वगैरे. तेवढ्यात तिथे लीला येते आणि लीला एजेला सांगते की एजे, नावाच्या स्पेलिंगचं तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. इथे लोकांना खूप स्ट्रगल करावं लागतं, तेव्हा त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मेकअप रूम मिळते. तुम्ही ही स्पेलिंग मिस्टेक ही गोष्ट खूप छोटी आहे, ती एवढी मनावर लावून घेऊ नका, असे लीला त्यांना सांगते. आणि त्याच्यानंतर लीला स्वतःची मेकअप रूमच्या वरची पाटी त्यांना दाखवते आणि सांगते की लीला जहागीरदार, किती छान नाव वाटतंय. चला माझे या पाटी बरोबर फोटो काढा. एजे तिच्याकडे बघतच राहतो. तर लीला म्हणते, बघताय काय, फोटो काढा. आणि एजे खरोखर लीलाचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा चालू करतो आणि एजे लीलाचे भरभरून फोटो काढतो. लीला वेगवेगळ्या पोजेस देत असते आणि एजे स्वतःच्या मोबाईल कॅमेरामध्ये लीलाचे फोटो काढत असतो आणि मध्येच स्माइल सुद्धा देत असतो. इथे रेवती यशला कॉल करते आणि सांगते की ती खूप एक्सायटेड आहे. तिला असं वाटतच नव्हतं की लग्नानंतर लीलाला ऍक्टिंगच्या करिअरमध्ये काम करता येईल. पण आज ती पुन्हा एकदा शूटिंग स्टार्ट केलेलं आहे. त्यामुळे रेवती खूप एक्सायटेड असते. रेवती यशला सांगते की ही ऍड झाल्यावर ना माझी ताई खूप मोठी स्टार होणार आहे. आपण एक काम करूया का, आपण सरप्राईज द्यायला तिला सेटवर जाऊया का. त्यावर यश सुद्धा रेवतीला सांगतो की नक्कीच आपण दोघंही सेटवर जाऊन दोघांना सरप्राईज देऊया. आणि नेमका किशोर यशला रेवतीशी बोलताना फोनवर बघतो आणि फोन ठेवल्यानंतर किशोर यशला सांगतो, काय यश, कुठे चाललायस. तर यश सांगतो की मी एका मित्राला भेटायला चाललोय. तर किशोर म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, तू जा. आणि तो गेल्यानंतर तो मनात बोलतो, अच्छा, म्हणजे ह्यांचा सेटवर जाण्याचा प्लॅन आहे. तर पण हे सेटवर जातील तर ना. त्याआधीच मी ह्यांच्या स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आणणार आहे, असे किशोर मनात म्हणतो. इथे लीला एजेने काढलेले फोटो त्यांच्याच मोबाईलमध्ये बघत असते आणि लीला खूप खुश झालेली असते. एजे मात्र लीलाकडेच बघत असतो आणि मनात म्हणत असतो की कधी कधी तुझा हा इनोसंटपणा मला खूप आवडतो. आणि एवढ्यातच लीला एजेकडे बघते. तर तिला कळतं की एजे तिच्याकडे कंटिन्यू बघत आहे. तर लीला सुद्धा एजेकडे कंटिन्यू बघायला लागते. दोघं एकमेकांना एकटक जवळपास 1 मिनिट बघत असतात. त्यानंतर दोघंही वेगळे होतात. त्यानंतर लीला एजेला सांगते की मला हे सगळे फोटो पाठवाल का, बाबा आणि रेवतीला खूप आनंद होईल. इथे कारमध्ये रेवती यशला एजे आणि लीलाची पहिली भेट ही सेटवरच झाली होती हे सगळं सांगत असते. आणि तेवढ्यात लीला रेवतीला सगळे फोटो पाठवते आणि रेवती ते फोटो बघून खूप खुश होते. यश रेवतीला सांगतो की एजे आणि लीला वहिनींची स्टोरी कशी सुरू झाली ते तरी मला सांग. आणि मग रेवती ती स्टोरी सांगायला सुरुवात करते. यश ती स्टोरी ऐकत असताना कार सुद्धा चालवत असतो आणि एवढ्यातच यशची कार पंक्चर होते. इथे एजे मेकअप रूमच्या बाहेर तयार होऊन आलेला असतो आणि तेवढ्यातच लीला सुद्धा तयार होऊन मेकअप रूमच्या बाहेर येते. एजे लीलाला एकटक बघतच राहतो. लीला खूप सुंदर दिसत असते आणि लीला सुद्धा एजेकडे बघतच असते. इथे यश कारचं पंक्चर काढण्यासाठी गेलेला असतो आणि रेवती कारच्या इथे एकटीच उभी असते आणि तेवढ्यात तिथे विक्रांत येतो आणि विक्रांत रेवतीचा हात पकडतो. तर रेवती तो सोडण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात विक्रांत स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो आणि रेवती विक्रांतला बघून शॉक होते. इथे तयार होऊन आलेल्या लीलाला बघतच राहतो आणि तिला म्हणतो, ब्युटिफुल. लीला ते ऐकून शॉकच होते आणि म्हणते, काय म्हणालात. तर एजे एकदम गोंधळतो आणि म्हणतो,
ते साडीचा कलर खूप छान आहे, छान दिसतेस. मग लीलाला समजतं की एजेला तिलाच कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे. पण एजे बोलू शकत नाहीये. लीला एजेकडे बघून हसत असते आणि नंतर ती त्याला म्हणते की थँक यू. तर एजे म्हणतो यू वेलकम. लीला एजेला म्हणते, "एजे हे किती फिल्मी आहे ना? हा सेटचं वातावरण आणि हे शूटिंगचं सेट, हे सगळं किती फिल्मी आहे ना? ह्यासाठी मी दररोज सेटवर यायला तयार आहे." एजेला सेटवर उकडत असतं, कारण त्याला दिलेले जे कपडे असतात त्याच्यामध्ये त्याला गरम होत असतं. त्यामुळे एजे चिडलेला असतो. तर लीला एजेना म्हणते, की "तुम्ही या लूकमध्ये खूप छान दिसतायत. तुम्हाला असे कपडे सूट होतात. तुम्ही खरे असंच कपडे घातले पाहिजेत." तेवढ्यात लीलाचा बॉय म्हणजे बटर एजेला म्हणतो, की "तुम्ही एकदम टवका दिसतायत." तर लीला म्हणते, "ओ काय बोलतायत? चला, चला जाऊया आपण सेटवर जाऊया शूटिंगसाठी." आणि असे म्हणून लीला विषय चेंज करते आणि एजे आणि लीला दोघंही सेटवर जायला निघतात. तेवढ्यात तिथे पायऱ्यांवर तिचा पाय सरकतो आणि ती पडणार असते. तर एजे तिला नेहमीप्रमाणे वाचवतो आणि तिथेच एक फुलवाली असते. तिच्या फुलांच्या पाकळ्या सगळ्या एजे आणि लीलावर पडतात. आणि हे दृश्य लक्ष्मी आणि सरस्वती चोरून बघत असतात. त्या दोघीही सेटवर आलेल्या असतात. आणि ते हे दृश्य बघून खूप शॉक होतात आणि म्हणतात, "हे काय बघतोय आपण?" लक्ष्मी चिडून दुर्गाला कॉल करते आणि सांगते, की "दुर्गा वहिनी, तुम्ही तर म्हणत होता, की सेटवर फियास्को होईल, पण इथे तर ह्यांचा रोमॅन्स चालू आहे." सरस्वती दुर्गाला सांगते, की "वहिनी, आपण नेहमी विचार करत असतो, की आपण लीलाला घराबाहेर काढू, पण इथे लीला एजेना स्वतःच्या प्रेमात पाडेल आणि आपला वनवास चालू होईल आणि त्यांची रामलीला तर चालूच राहील." त्यावर दुर्गा सरस्वतीला म्हणते, की "सरस्वती, माणसामध्ये ना संयम असावा. तिला जितकं उडायचंय ना, तेवढं उडू दे. माणूस जितका उडेल ना, तेवढाच तो खाली सुद्धा जाईल." इथे एजे आणि लीला सेटवर आलेले असतात. पण सेटवर कोरिओग्राफर आलेला नसतो. त्यामुळे सेटवर गोंधळ उडालेला असतो. डिरेक्टर एजे आणि लीलाला कोरिओग्राफर आलेला नाहीये हे सांगत नाही आणि तो मुद्दामून दुसऱ्या एका माणसाला सांगतो, की "तुम्ही ह्यांना सीन समजावून सांगा, मी आलोच." सीन समजावणारा माणूस एजे आणि लीलाला सांगतो, की "हा जो सीन आहे, हा खूप रोमॅन्टिक वेने आपण करणार आहोत. तुम्हाला एकमेकांना अंगठ्या घालायच्या आहेत." लीला हे ऐकताच खूप एक्सायटेड होते आणि म्हणते, "अरे वाह! काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला सुरू करूया शूटिंग." तर तेव्हा तो माणूस सांगतो, की ॲक्चुअली थोडासा प्रॉब्लेम झालाय. कोरिओग्राफर अजूनपर्यंत आलेला नाहीये. तेवढ्यात तिथे 2 कोरिओग्राफर्स येतात आणि तो मुलगा म्हणतो, की "मी कोरिओग्राफर आहे." तर सीरियलचा डिरेक्टर म्हणतो, की "आम्ही तुम्हाला बोलवलेलंच नाहीये." तर तेव्हा तो सांगतो, की "जो तुम्ही ज्याला कोरिओग्राफर म्हणून ठरवलं होतं, तो आजारी आहे. त्यामुळे त्याच्या बदल्यात मी आलेलो आहे." कोरिओग्राफर म्हणून आलेले लीलाला सांगतात, की "मॅडम, तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. ही ॲड एका रात्रीत सुपरहिट होणार आहे. आपण सुरुवातच अशी करूया, की एका रोमॅन्टिक वेने तुम्ही डान्स करत आहे, अशी आपण सुरुवात करूया." हे ऐकल्यावर लीला खूप एक्साईट होते. आणि मग ते दोन्ही कोरिओग्राफर "जब तक जहाँ में सुबह शाम है, तब तक मेरे नाम तू" या झिरो मूव्हीच्या सॉन्गवर कोरिओग्राफ करायला सुरुवात करतात. आणि ते जो डान्स कोरिओग्राफ करतात तो खूप रोमॅन्टिक वेने खूप कोरिओग्राफ केलेला असतो. त्यामुळे एजे ते बघून खूप चिडतो. त्याच्या उलट लीला खूप खुश होते आणि ती अतिशय एक्सायटेड झालेली असते. आणि एजेच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. त्याचं डोकं फिरलेलं असतं. आणि एजे शेवटी चिडतो आणि म्हणतो, "हे काय चाललंय? तुम्ही ॲडचं डील करायला आला होतात, त्यावेळेला हे सगळं डिस्कस झालेलं नव्हतं. धिस इज कंप्लीटली अनप्रोफेशनल बिहेवियर अँड आय डू नॉट लाइक इट." त्यावर ॲडचा प्रोड्युसर सांगतो, की "हा अप्रतिम डान्स आहे आणि ह्याचा फायदा आपल्या ॲडला आणि आमच्या ब्रँडला सुद्धा होईल सर." त्यावर ॲडचा कोरिओग्राफर सुद्धा सांगतो, "एजे सर, तुम्हाला वाटतं तेवढं हे कठीण नाहीये. आपण एकदा ट्राय करून बघूया ना." त्यानंतर लीला सुद्धा एजेला सांगते, की "एकदा ट्राय करून बघूया ना प्लीज." आणि शेवटी हा त्यांच्या बिझनेसचा प्रश्न आहे. तुम्ही सुद्धा एक बिझनेसमॅन आहात ना? प्लीज. आणि इथेच हा भाग संपतो.
नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.